नाही नाही तुम्हाला नाही परवडायची ती. का? ती मशीन आहे ना जरा चाटळ आहे. अगं बाबू प्रेमू बोल ना कमलू. भाईंनी कधी येड्या पंजाबी ड्रेस घातला ना असल्या दिसतील ना. अरे आई शपथ. येडा आहेस तू कमल्या. तुला एक सांगू का बाईने जर आहे ना जीन्स आणि टॉप घातला ना एकदम खतरनाक दिसन. काही पण घालून दे पण बाई येड्या भारीच दिसते. कोणते पण ड्रेस घालून दे काही पण घालून दे भाई छानच दिसायलाच भारी आहेत ना. तेवढं आहे ऐक का भारीच दिसणार. बरोबर आहे. काय झालं सुजाताबाई? काय हो गंठन भाऊजी? अहो काय नाही थोडं बरं वाटायला लय कंबर दुखू राहिली माझी. हा का? हा मग तुम्ही जा करा आराम. भांडे नका घासू मी बघतो भांडेच काही ते. तुम्ही काय बघता? माझ्याकडे आहे ना घरी भांडे घासायचं मशीन आहे. हा हा मी त्याच्यात भांडे घासतो. हा का? तुम्ही जा आराम करा. बरोबर येते. हॅलो हॅलो कुठं कुठं एवढं काय आनंद एवढं काय खुशी तू. सुजाताबाई आणि मी पिक्चरला जाणार आहे. अच्छा म्हणजे तुमचं मागशी ते बोलणं चालू होतं तर. हा मी नकोच म्हणत होतो पण सुजाताबाई ऐकनच. लय मूड आलाय वाटतं आज. हा वय मग आम्हाला घेऊन चल ना दोघांना सोबत. आम्ही सगळा खर्च करतो तुमच्या दोघांचा पण. मग तुम्ही दोघं जा ना तुमचं जाऊ मी मला नाही काम आहे अजून. ते विम बार आणायचंय घासणी आणायची भांडे घासायचे. का बरं. मग ती सुजाताबाई म्हणली मला भांडेचे घासून देईन ना मी त्याबरोबर पिक्चरला येणार आहे. मी भांडे घासून देणार आणि जाणार आम्ही पिक्चर बघायला. हा का? अरे मग मी जातो ना भांडी बिंडी घासतो. मी एकटा जातो पिक्चरला. मग तू एकटीची अगरबत्ती का लावतो. भांडे मी पण घासणार. भांडे तू घासणार. मग? मी घासणार पहिले भांडे आता. मी काय म्हणतो कामले तुम्ही दोघांनी आहे ना भांडे घासा आणि तुम्ही दोघांच जा ना पिक्चरला तिच्या बरोबर. मी थांबतो घरी मला लय काम आहेत घरचे. बर 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 चालन चालन. मी घासतो. तू इकडे मग अगं देवा अरे या सिंगल पोरांवर काय वेळ आणली रे. ढिंग चिकट डांग ढिंग चिकट डांग ढिंग चिकट डांग. प्रेम आहे काही म्हणे ही भांडे घासायची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. हा ना राव खरंय कमल्या. मी काय म्हणतो कमल्या असे ना आपल्याला दररोज कसे भांडे घासायला भेटले पाहिजे राव. है का नाही? चल पण ते चांगली हिसवून घे. हे काय लगेच किती वेळ लागत त्याला. अच्छी सफाई अच्छा खाना अच्छी प्लेट असे. एकदम चकाचक धुवा. हा हे काय लगेच एकदम त्या खुश झालं पाहिजे ना. झाले भाई एकदाचे भांडे. गंठन भाऊ एकदम चकाचक घासले एकदम भांडे सगळे. आम्ही तयार आहे आम्ही आता. कशाचा? ते लवकर बोल ना सुजाताबाईला बोल लवकर पिक्चर. बाईंचा आता मूड गेलाय. बाई म्हणतात उद्या जाऊ पिक्चरला. मूड गेलाय. हा तुला डोक्यात बिकत लागला काय? अरे घंटे अरे आम्ही सगळं घासून घासून चकाचक केलं राव. बाई खुश होतं राव भांडे बघून. होतील ना खुश पण ते म्हणतात ना उद्या जाऊ म्हणून. हे राव आम्ही आज राव मोड राव. बोलू जा जा पटकन जा. जा पटकन म्हणजे मग अरे पिक्चर आम्ही काही एवढं मेहनत घेऊन भांडे घासले काही एवढं म्हणून घासले काही. हो ना. अरे नालायकांनो लाजा वाटायला पाहिजे. नुसत्या संधीच्या शोधात असता तुम्ही. अरे एकटी बाई म्हणजे संधी नाही ती जबाबदारी असते रे. मान्य आहे आपल्याला की आपल्याला मुली भेटत नाही लग्नासाठी म्हणून लग्न झालेल्या एकट्या बाईच्या मागं लागायचं का? आणि असं करण्याने आपली समाज व्यवस्था तरी कसं काय टिकल? अरे स्त्री ही उपभोगाची नाही तर पूजनाची गोष्ट आहे. अरे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पर स्त्रीला माते समान मानलं होतं आणि आपण असं वागतो. लाज नाही वाटत का रे तुम्हाला? आईला गंठन आमच्याकडून लय मोठी चूक झाली. अरे आम्हाला आहे ना झालं तर माफ करा. अरे परत नाही वागणार आहे घंटा आम्ही कसं. हा गंठन भाऊजी भांडे कोणी घासले? अहो तुम्हाला म्हणलं नव्हतं का माझ्याकडे भांडे घासायची मशीन आहे म्हणून. हा अरे वा मला द्या ना मग ती मशीन. नाही नाही तुम्हाला नाही परवडायची ती. का? ती मशीन आहे ना जरा चाटळ आहे. अशी कोणती मशीन आहे बाजारात चाठळ आहे?